नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट इयत्ता 9वी यामधील तिसरा लेसन तो म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये मागच्या पिरियडला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय ते बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत करंट फ्लो इन मेटल वायर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेटॅलिक कंडक्टर. याच्यासाठी तुम्हाला डायग्रॅम दिला आहे बघा, पेज नंबर 32वर त्या पेजवर बघायचं आहे तुम्हाला. इन मेटल वायर दॅट मीन्स इन मेटॅलिक कंडक्टर each atom has one or more than one electron in the outermost orbit which are weakly attracted by the nucleus. म्हणजे मेटलमध्ये एकापेक्षा अनेक असे इलेक्ट्रॉन्स असतात की जे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असतात आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय असेल, अगदी वीक असेल. दीज लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स आर ऑलमोस्ट फ्री. हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे लूजली बाउंड असतात, त्यामुळे ते काय असतात, फ्री असतात. दॅट मीन्स दे कॅन मूव फ्रॉम वन ॲटम टू ॲटम इन वायर. म्हणजे एका ॲटमपासून दुसऱ्या ॲटमपर्यंत ते वायरमध्ये जाऊ शकतात. बट दीज इलेक्ट्रॉन्स डू नॉट एस्केप फ्रॉम द मेटल सरफेस. म्हणजे ते मेटल सरफेसच्या बाहेर जाऊ शकत नाही. इफ a metal wire is not connected to a cell or battery. जेव्हा मेटल वायर ही जी आहे ही सेलला किंवा बॅटरीला आपण कनेक्ट करत नाही, तेव्हा द फ्री इलेक्ट्रॉन्स लाईक गॅस मॉलिक्युल्स मूव ॲट रँडम विदिन द वायर. म्हणजे अशा वेळेस काय होतं, मग हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे हे रँडमली फिरत असतात. हेन्स देर इज नो नेट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन एनी डायरेक्शन. मग अशा वेळेस इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो कोणत्याच डायरेक्शनला ट्रान्सफर होत नाही. तुम्ही डायग्रॅम बघायची बघा, डायग्रॅममध्ये तुमच्या लक्षात येईल. ती जी डायग्रॅम आहे ती आहे रँडम मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन मेटल वायर व्हेन अ सेल ऑर बॅटरी इज नॉट कनेक्टेड. तुम्हाला त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहे ते रँडमली फिरताना दिसत आहेत. द पॉझिटिव्ह मेटल आयन्स हावेवर बीइंग व्हेरी मॅसिव्ह रिलेटिव्ह टू इलेक्ट्रॉन्स डू नॉट मूव्ह लाईक फ्री इलेक्ट्रॉन्स. हे लक्षात घ्या तुम्ही की पॉझिटिव्ह मेटल आयन्स जे आहे हावेवर बीइंग व्हेरी मॅसिव्ह रिलेटिव्ह टू इलेक्ट्रॉन्स डू नॉट मूव्ह लाईक फ्री इलेक्ट्रॉन्स. They simply vibrate about their mean positions. म्हणजे त्यांचं फक्त व्हायब्रेशन हे होऊ शकतं. सपोज अ सेल इज कनेक्टेड अक्रॉस द वायर, देन an electric force act on all charges in the wire. बघा, जर सेल जो आहे, सेल म्हणजे काय, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इज कनेक्टेड. जेव्हा यांचं कनेक्शन केलं तेव्हा काय होईल, इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट ऑन ऑल चार्जेस इन द वायर. दिस कॉज अ नेट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग यामुळे काय होईल की इलेक्ट्रॉन्सचा फ्लो हा काय होईल, सुरुवात होईल. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे फ्लो व्हायला सुरुवात होईल. म्हणजेच काय, निगेटिव्ह चार्जेस हे मूव्ह व्हायला सुरुवात होतील. पण कुठून फ्लो होईल यांचा, थ्रू द वायर फ्रॉम द निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड ऑफ द सेल. हे कायम लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह एंडकडून पॉझिटिव्ह एंडकडे मूव्ह होतात. दिस फ्लो इज द इलेक्ट्रिक करंट. हा जो फ्लो आहे याला इलेक्ट्रिक करंट म्हणतात. आपण पुढे डिटेल बघणारच आहोत. द इलेक्ट्रॉन्स ॲक्सिलरेटेड by the electric force acquire a greater velocity. यांच्यामध्ये या इलेक्ट्रॉन्समध्ये व्हेलॉसिटी काय असेल, जास्त असेल. बट दे कोलाइड विथ पॉझिटिव्ह आयन्स अँड ट्रान्सफर सम कायनेटिक एनर्जी टू देम. इथे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कोलाइड होतात. कोणासोबत,
विथ द पॉझिटिव्ह आयन्स. आणि मग तेव्हा काय होईल की ते ट्रान्सफर सम कायनेटिक एनर्जी टू देम. ऑन ॲन ॲव्हरेज these electrons move with a certain speed. यावेळेस इलेक्ट्रॉन्सचा जो स्पीड असेल तो एक विशिष्ट असेल आणि या स्पीडला काय म्हणतात, ॲव्हरेज ड्रिप स्पीड. हा जो ॲव्हरेज ड्रिप स्पीड जो आहे विच डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रिक फोर्स अँड अदर फॅक्टर ऑल्सो. ऑर्डिनरीली व्हेन इलेक्ट्रिक करंट इज स्मॉल दिस स्पीड इज व्हेरी स्मॉल. जेव्हा इलेक्ट्रिक करंट हा खूप कमी असेल तेव्हा हा स्पीड पण काय असेल, कमी असेल. मग किती असेल तो जनरली, टू अबाउट 1 mm/s. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला डायग्रामही दाखवली बघा की मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ मेटल वायर वेन ॲन इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड युझिंग अ सेल. तुम्हाला डायग्राममध्ये लक्षात येत असेल की इलेक्ट्रॉन्सचा जो फ्लो आहे तो एका विशिष्ट डायरेक्शनला दाखवलेला आहे जेव्हा आपण कनेक्शन करू तेव्हा. Thus, the electric current in a metal wire is due to the net flow of free electrons. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जो आहे तो कोणामुळे होतो, तर फ्री इलेक्ट्रॉन्समुळे. पण अंडर द ॲक्शन ऑफ इलेक्ट्रिक फोर्स ड्यू टू अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी लाईक अ सेल. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे ते कोणत्या ॲक्शन खाली असतात, under the action of electric force due to a source of electricity like a cell. आता तुमच्या इथे थोडंफार लक्षात आलं असेल की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. जर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आला की व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट ऑर डिफाईन इलेक्ट्रिक करंट, तर तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे, अँड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, वाहक. आता इथे करंट जो आहे, करंटचं सिम्बॉल काय आहे, आय. दिस करंट इज डिफाईन ॲज द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाईम. म्हणून आपण करंट आय इज इक्वल टू काय म्हणतो, Q/T. T मीन्स टाईम. द युनिट ऑफ चार्ज इन SI युनिट इज कूलम अँड करंट इज एक्सप्रेस इन ॲम्पियर. तुम्हाला एक फोटो दाखवला आहे बघा सायंटिस्टचा. तो फोटो कोणाचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल. ते जे सायंटिस्ट आहे ते फ्रेंच सायंटिस्ट आहे की ज्यांनी मॅथ आणि सायन्स यांच्यावरती अनेक एक्सपेरिमेंट केलेले आहे. आणि ॲम्पियर कंडक्ट अ नंबर ऑफ एक्सपेरिमेंट ऑन इलेक्ट्रिसिटी. यांनी इलेक्ट्रिसिटीवर अनेक असे एक्सपेरिमेंट केले आहे. आणि टुडे वी कॅन मेजर द करंट फ्लोईंग इन अ कंडक्टर ओनली बिकॉज ऑफ हेच एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क. यांच्या कामामुळे किंवा त्यांचं जे आपण म्हणतो की योगदान जे आहे त्या योगदानामुळे आपल्याला आज जे करंटला युनिट आहे ॲम्पियर ते त्यांच्या सन्मानार्थ देण्यात आलेलं आहे. त्यांचं जे ग्रेट वर्क होतं त्यामुळे करंटला ॲम्पियर हे जे युनिट आहे हे देण्यात आलेलं आहे. म्हणून मग ॲम्पियर म्हणजे काय, 1 ampere current is said to flow in a conductor if 1 coulomb charge flow through it every second. 1 ampere is equal to 1 coulomb upon 1s. हे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढचा जो ओहम्स लॉ आहे तो आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. तुम्हाला जो दिलेला होमवर्क आहे तो रेग्युलरली करायचा आहे. आज आपण इथे थांबणार आहोत.